जास्त बसताना दिसतोय. त्यामुळे तुम्ही पाहताय की जो जो सोशल मीडिया आहे, ज्या त्या न्यूजपेपरला आहे, रोज एक नवीन आकडा आपल्यापर्यंत येऊ शकतो. अगदी आकडा हा सुरू झालेला आहे 7,000 पासूनचा आकडा आहे, तो कधी 15 वर पोहोचतो, कधी 19 वर पोहोचतो, कधी 8 वर पोहोचतो, कधी 11 वर पोहोचतो. 9,000 शिक्षकांची पदं होणार आहेत असे तुम्ही न्यूज पाहिले असतील. त्याच्या पुढची आता जी बातमी आहे ती आहे संच मान्यतेच्या बाबतीतली. ते म्हणजे जे 3 मार्च रोजी सध्या जे समायोजन चाललं होतं किंवा जे होणार आहे, कंप्लीट होणार आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत त्याचा डेटा शालेय शासन विभागाकडे आलेला आहे. आणि 3 मार्च पर्यंत यांना समायोजन कंप्लीट करून मार्च एंडिंग पर्यंत यांना ही प्रोसेस करायची आहे. मग आपल्या मनामध्ये प्रश्न राहतोच ना की शिक्षक भरती कधी, अर्थातच सिव्हिल कंटिन्यू. सो स्टे कनेक्टेड. याच्यामध्ये हे जे 15 मार्च दाखल झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. त्याचे कोर्ट केस नंबर तुम्ही चेक सुद्धा करू शकता, 24/19/2026. तुम्ही हे व्यवस्थित चेक करा जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की स्पेशल लीव्ह पिटिशन. आणि तुम्ही गुगल करू शकता, आपण शिक्षक आहोत, आपल्याला थोडीफार नॉलेज असेलच की याचा इफेक्ट काय होतो जेव्हा स्पेशल लीव्ह पिटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये टाकली जाते ना मित्रांनो. शासनाला त्याच्यावरती कोणतंही काम करता येत नाही, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये समायोजनची प्रक्रिया चालूच आहे. सध्याचे काही GR जिल्ह्यावाईज तुम्ही पाहिले असतील वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की बोर्डाची परीक्षा होईपर्यंत समायोजन थांबवलेलं आहे. अर्थातच सध्या आपण पाहतो की बोर्डाची परीक्षा आहे 10वी-12वी सुरू आहे स्टेट बोर्डची, आणि त्याच्यामध्ये EI-EO हे गुंतलेले आहेत. हे कारण जरी वरवरच असलं तर त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे, राज्य शासनाला नोटीस मिळालेली आहे स्पेशल लीव्ह पिटिशनची. त्याच्या अंतर्गत जे काही मुद्दे आहेत शिक्षक भरती संदर्भातले, त्याच्यापेक्षा विद्यार्थी हितार्थ आणि RTI ऍक्ट हितार्थ. आता RTI ऍक्ट 1 to 8 स्टँडर्डसाठी ऍप्लिकेबल आहे. थोडंसं तुम्हाला हे बोरिंग वाटेल मी जे सांगते, परंतु ते थोडंसं समजून घेतलं ना की मग तुमच्या पुढचे जे क्लिअरिटी ना ते एकदम क्लिअर होणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 8 साठी RTI ऍक्ट लागू होतो, परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये 9वी-10वी साठी सुद्धा तो लागू करून 30 जिथे पटसंख्या आहे त्यापेक्षा कमी असेल तिथं शिक्षकच द्यायचा नाही, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर तिथं मात्र 1 शिक्षक. अशा पद्धतीचं त्यांनी जे काही आपण पुढे सांगणारच आहेत, विद्यार्थ्यानुसार कशी पटसंख्या वेगवेगळी चेंज झालेली आहे तो सुद्धा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने ही SLP दाखल करून घेतलेली आहे. आता सध्या संच मान्यतेचं सध्या काय स्टेटस आहे तर येस, संच मान्यता सध्या NIC कडे बरीच पेंडिंग आहे आणि बऱ्याच दिवसापासून ती पेंडिंग आहे. आणि कोल्हापूरच्या बेंचने 15 मार्च 2024 जी पिटिशन होती ती सध्या डिसमिस केली होती. हेही तुम्ही पाहिलेलं आहे. बऱ्यापैकी आपण ऐकलं होतं की ते मुंबई कोर्टामध्ये ती क्लब करण्यात आली, परंतु ती डिसमिस करण्यात आली होती. परंतु त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण मंडळांनी 95/18/2025 ही जी कोर्ट केस टाकलेली आहे, जी कोल्हापूरच्या बेंचनं डिसमिस केली होती, तीच आता त्याला चॅलेंज केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संचालक मंडळांनी. आणि त्याच्यानुसार सध्या आपण पाहत आहोत की सरकारला मात्र नोटीस मिळालेला आहे. बरं, आता याचा जो फायदा आहे तो येणाऱ्या काळामध्ये फायदा तोटा शिक्षक भरतीला कसा होतोय आणि खरंच समायोजन होईल का, हे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही लिहित चला कमेंट सेक्शनमध्ये. सो आय विल गेट द आयडिया. कारण होईल का किंवा आहे, अर्थातच प्रत्येकाला वाटणं गरजेचंच आहे की खूप टेन्शन येत आहे. आय डू अंडरस्टँड. प्रत्येकाचं त्याचसाठीच कन्सर्न आहे की नवीन नवीन रोज बॉम्ब पडतात आहे, अजून पुढचं काय किंवा पर्यंत हे होईल का. कारण लक्षात घ्या, जेव्हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये इंटरफेअर केलेला आहे ना, बाकीच्या कोर्ट केस रोज पडतात आहे. तुम्हाला काय वाटतं 1.1 भरती हे प्रिफरन्सेस याच्यावरती सुद्धा कोर्ट केस पडलेले आहेत, परंतु त्या तेवढ्याशा इफेक्ट होत नाहीत. परंतु सुप्रीम कोर्टानं जेव्हा कोर्टामध्ये SLP दाखल केलेली आहे त्याचाच आधार घेऊन सध्या नागपूर खंडपीठाने याच्यासाठी स्टेटस को मेंटेन करायसाठी सांगितलेलं आहे. आणि नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा याच निर्णयाविरुद्ध म्हणजे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाविरुद्ध सध्या त्यांनी स्टेटस को मेंटेन केलेला आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावरती निर्णय होणार नाही. अशा पद्धतीच्या बऱ्यापैकी केस आपण पाहतोय. सोबतच अजून एक 32 शिक्षक आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत. अर्थात ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. तुम्ही म्हणाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच का शिक्षक कोर्टामध्ये जातात, कारण मित्रांनो इथं जास्त पदरिक्त आहेत.
सध्या 4 जिल्ह्यामध्ये जास्त पदं रिक्त आहेत. आतापर्यंत 13 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा जो डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पदं सध्या रिक्त अतिरिक्त समायोजनचा विषयच नाही, इथं जास्त पदं रिक्त आहेत. आतापर्यंत हा डेटा आपल्यापर्यंत समजलेला आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये शशांक अटक अँड अदर्स अँड युनियन ऑफ इंडिया हे सर्वांना माहीतच असेल. तिथं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ही सुद्धा केस आहे आणि अर्थातच आता SLP दाखल झाल्यामुळे याची पुढची तारीख अजून काही समजलेली नाहीये. आणि हे जे या सगळ्या ह्या कोर्ट केसचा जो गोंधळ आहे तो तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं काय केलेलं, शासनाने काय केलं, महाराष्ट्र शासनानं RTA ऍक्टचा अंतर्गत जो संच मान्यतेचा निर्णय आहे 1 ते 8 सोबत 9 ते 10 साठी लावलेला आहे. मित्रांनो, 9 ते 10 साठी जो शासन निर्णय आहे 8 जानेवारी 2016चा, त्याच्यानुसार 9 ते 10 साठी सब्जेक्ट टीचर्स मॅटर करतात. कारण आपल्यालाही माहिती आहे की सब्जेक्ट टीचर जर नसतील तर त्या विद्यार्थ्यांचं फार नुकसान होणार आहे. थोडंसं ऐकून घ्या तुम्ही जे मी सांगते, म्हणजे जेणेकरून तुमचे पुढचे प्रश्नही आपण घेऊयात आणि आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की शिक्षक भरती कधी. त्याच्यामध्ये मेन सब्जेक्ट टीचर्स आहेत, त्याच्यामध्ये इंग्लिश, मॅथ, सायन्स आणि सोशल स्टडीजचे असे हे सर्व सब्जेक्ट टीचर्स आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना तर थांबवता येत नाही ना, म्हणजे 1 ते 5 पर्यंत ठीक आहे, इव्हन 6 ते 8ला सुद्धा शक्य नाहीये. तरी सुद्धा आपण पाहतोय की तिथं अतिरिक्त शिक्षक फार आहेत. 11,000, कोणी बोलतं 18,000 रोज न्यूज मीडिया, सोशल मीडिया, न्यूजपेपर नवनवीन आपल्याला हे डेटा देत आहेत. त्याच्यावर सध्या जिल्ह्यामध्ये जे काही रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांची सुद्धा कंत्राटी म्हणून नियुक्ती झालेली आहे. असे बरेच मुद्दे आहेत. तर 8 जानेवारी 2016चा शासन निर्णय लागू करावा RTA ऍक्टनुसार आणि एक्झेम्पशन देण्यात यावं ते 9वी 10वीच्या शिक्षकांना, अशीही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. जे 32 टीचर्स बद्दल मी सांगते त्या कोर्टची केसचा नंबर आहे 2465/2026. ह्या ज्या केसेस आहेत ना आत्ता जानेवारीपासूनच पडलेल्या आहेत, त्याच्या अगोदर पडल्या नव्हत्या. कारण 31 डिसेंबर 2025 पर्यंत जेव्हा संच मान्यता केली तेव्हा या शिक्षकांच्या लक्षात आलं की सध्या अतिरिक्तचं प्रमाण भरपूर आहे. आणि नुकताच मी एक आपल्या याच YouTube फॅमिलीवरती एक व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ होता की संस्था चालकाने ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमदार आहेत कोकणातले त्यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे की कोकणाला आमच्या एक्झेम्पशन द्या. कारण कोकणामध्ये जर अतिरिक्त इतके झाले तर त्यांचं समायोजन करण्यापेक्षा सध्या शिक्षकांची सुद्धा तितकीच गरज आहे. जनरली 6 to 8 आणि 9 ते 10 असा बराच गोंधळ आहे सध्या आणि याच धर्तीवरती समायोजन थांबलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच, समायोजन कशामुळे थांबलेलं आहे? RTA ऍक्ट 2009 आर्टिकल 21 सबसेक्शन A आहे, त्याची की त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कुठं भेटणार आहे, तर जिथे विद्यार्थी राहतो तो 1 ते 8 साठी ऍडमिशन घेणारा विद्यार्थी आहे तो ज्या तिथून 1 किलोमीटर अंतरावरती, कारण RTA ऍक्ट असं सांगतं की जिथं विद्यार्थी राहतो तिथपासून 1 किलोमीटर अंतरावरती प्राथमिक शिक्षण मिळायला हवं, माध्यमिक शिक्षण 3 ते 3.5 किलोमीटर पर्यंत मिळायला हवं, हे RTA ऍक्ट सांगतो. परंतु या सर्वांना तिलांजली दिलेली आहे. परंतु शासन मात्र स्वतःचे एक्झिक्युशन करताना अशा पद्धतीचे नियम लावतं आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे करत असताना अशा प्रकारचं ते दुटप्पी भूमिका घेताना दिसतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझा असा पर्सनली असं मला असं वाटतं की शासनाला तितक्याशा ह्या झेडपीच्या शाळा आहेत किंवा या शाळा आहेत त्या चालवायच्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे नवनवीन निर्णय करून किंवा खाजगीकरण. आता मला सांगा, तुमच्यातला मुलगा किंवा आपल्या जवळचा मुलगा किंवा आपला मुलगा मुलगी जर आपल्या अशा शाळेमध्ये शिकते जिथे 9 ते 10, 6 ते 8ला 1 किंवा 2च शिक्षक आहेत, बरं ते शिक्षक असल्यावरती मग आपण त्या मुलाला आपल्या प्रायव्हेटमध्ये घालू, म्हणजे ज्या काय आता CBSE ICSE मध्ये घालू, खाजगीकरणमध्ये घालू की झेडपीच्या शाळेमध्ये घालू? ऑफकोर्स पालक ते तिकडे जाणार आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचं चित्र दाखवलं जातंय की काय, हा एक मोठा संभ्रमाचा प्रश्न आहे. परंतु सध्या आपण पाहूया विद्यार्थी हितार्थ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याच्यासाठी सध्या SLP दाखल झालेली आहे आणि अर्थात येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग मधूनच अजून एक सरप्राइझिंग अपडेट तुम्हाला मिळेल. ते पालक करणार आहेत. सो स्टे कनेक्टेड फॉर दॅट टाइम बिईंग पोस्ट. बट ॲट द सेम टाइम येस, व्यवस्थित सगळं चालू आहे का, आवाज वगैरे येतोय का ते मला सांगा. कारण मध्ये आधी मी बोलण्याच्या नादामध्ये महत्त्वाचे कोर्सचे डिटेल तुम्हाला सांगायचे होते, त्याच्यासाठी थोडंसं हे कमी जास्त होताना असं दिसतंय. येस, नेक्स्ट तारीख 13 मार्च. ओके ओके, मला तर खूप टेन्शन येत आहे कारण 2 वर्ष अभ्यास केलाय, मुलं नवरा सांभाळून, तरी वाट पाहून
थकले आहे मी. ताई तुम्ही काळजी करू नका. शिक्षक भरती, शिक्षक जॉइनिंग हे जरी ऑफकोर्स आपला प्राईम हेतूच तो आहे आणि शिक्षकांसाठी, शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठीच आपण लढत आहोत. 100% आपण याच्यावरती काम करत आहोत. फक्त एकच वाईट वाटतंय की जरी SLP दाखल झाली असली ना, तर शिक्षकांचं समायोजन थांबलेलं नाहीये. म्हणजे अर्थातच काही ठिकाणी बोर्डाच्या परीक्षा आहेत, त्यामुळे काही ठिकाणी थांबलेलं नाहीये, परंतु काही ठिकाणी होतच आहे ना. आणि अजून एक आजच एक मी टेलिग्रामला मेसेज टाकला होता की कम्युनिटी पोस्ट टाकली होती. आता कम्युनिटी पोस्ट तुम्हाला पाहिजे असेल युट्यूबची तर तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करावं लागतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दिसतात. व्हिडिओ एखादा मिस झाला तरी कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं होतं की 2022ला हा निर्णय आला होता, जर अतिरिक्त शिक्षक असतील तर त्यांचं समायोजन करू नये. बरं, समायोजन करत असताना ते सुद्धा अंशतः अनुदानितचं समायोजन अंशतः अनुदानित वरती करावं, संस्थाचे जे अतिरिक्त आहेत त्यांचं संस्थेवरती करावं, झेडपीचे अतिरिक्त आहेत तर त्यांचं झेडपीवरती करावं. परंतु आता हे कुठलेच निर्णय फॉलो केले जात नाहीत. परंतु आता एक नुकतंच आलेलं अपडेट आहे बिफोर 2 days अगो की आता त्या पद्धतीचं केलं जाणार आहे, जेणेकरून मला असं वाटतं की SLP दाखल झाल्यामुळे महाराष्ट्र शासन थोडंफार जाग्यावर आलं की काय. आणि अर्थातच अतिरिक्त होण्याचा संबंधच कधी येतोय, जेव्हा हे नवनवीन निर्णय आणणार आहेत. शेवटी विद्यार्थी एक असला तरी त्याला 6 विषय जे बेसिक आहेत ते शिकायचे आहेत आणि 10 असले आणि यांनी जे काही आता विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे त्याच्यानुसार जरी असलं तरी सुद्धा त्यांना ते द्यावंच लागणार आहे. आता ST पेसाला किती जागा असतील असं मी तुमच्या प्रश्नावरती येते, फक्त मला थोडेसे फॅक्ट्स देऊ द्यात. तुमचे एकदा प्रश्न सुरू झाले की मग पर्सनल याच्यामध्ये आपण हे करत असतो. आता 15मा संच मान्यतेनुसार कोणकोणती पदं येतात आणि किती पदं भरती होणार आहे हा मनामध्ये आपला प्रश्न असतो. कारण याच्यावरती मी आतापर्यंत कोर्ट केस जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते का पडलं त्याचं फक्त एका मिनिटामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता इथं 15/2024चा जो काळा शासन निर्णय आहे त्याच्यानुसार 1st to 5th साठी, 1ली ते 5वी साठी 20 ते 60 जिथं पटसंख्या आहे तिथं 2 पदं असणार आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर शाळा समूह अंतर्गत ती शाळा एकत्र केली जाणार आहे किंवा तिथे एक कंत्राटी शिक्षक आणि कायमस्वरूपी शिक्षक दिला जाणार आहे. जिथं जर शाळा समूह शक्य नसेल, पालकांची जर म्हणजे पालकांनी जर ते अग्री केलं नाही तर मात्र तसं केलं जाणार आहे. आणि जेव्हा पटसंख्या 76 पेक्षा प्लस होणार आहे तेव्हा मात्र तिथं 3रं पद दिलं जाणार आहे. आणि 106 प्लस असेल तर 4थ्या पदाला तिथे मात्र मंजुरी मिळणार आहे. 106 प्लस नंतर मिळणार आहे, हे लक्षात घे. 1 ते 5 साठी. 6 ते 8 साठी हे नियम अजून वेगळे आहेत आणि खरंच धक्कादायक आहेत. ऍक्च्युली इथं तर असं करायला नको, कारण हा एक महत्वाचे वर्ष आहेत उमेदवारांचे. 10 ते 35 आहे तिथं 1 पद आहे. सोबतच 36 ते 70 आहे तिथं 2 पदं आहेत. म्हणजे बघा 70 असल्यावरती 2 पदं. 6 to 8 मॅथ सायन्स आहे, विज्ञान आहे, समाजशास्त्र महत्वाचे विषय आहेत, लँग्वेजेसचे विषय आहेत. मग ते सगळे शिक्षक कसे शिकवणार आहेत त्याच्या पुढची आहेत. RTA ऍक्ट 9 ते 10ला लागू नसताना सुद्धा 20 ते 30 जिथं पदासाठी पटसंख्या आहे तिथं जे आपण पाहतोय की त्यापेक्षा कमी पदाचे वर्ग बंदच करण्यात येणार आहेत. जिथं 20 पेक्षा 30 असेल कमी वर्गच बंद करण्याचा त्यांचा विचार आहे 9 ते 10 साठी. ऍक्च्युली RTA ऍक्ट 9 ते 10ला लागू होत नाही. पण शासन करतं काय हे लक्षात घ्या. शासन काय करतं की 1 ते 8वी साठी सध्या RTA द्वारे ऍडमिशन होतात आणि ते ऍडमिशन होत असताना मग 8वीचा मुलगा RTA द्वारे ऍडमिशन घेऊन 9वी 10वीला पात्र असतो ना, म्हणून त्यांनी त्याचा आधार घेऊन त्यांनी ते 9वी 10वी साठी RTA ऍक्ट हे थोडी संच मान्यतेचा हा GR लावलेला आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. आय डोंट नो हाऊ धीज पीपल आर गोइंग टू वर्क, बट माझं जर तुम्ही पर्सनल मत विचाराल तर सध्याची असेल आपल्या शिक्षकांना तर समायोजन एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाहीये. NIC कडे फाईलचा ढीग पडलेला आहे.